एकीकडे आदिवासी उपाययोजनेमधून धरण निर्माण केलं, आदिवासींचं विस्थापन केलं, परंतु आज आदिवासींनाच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. असं असताना जलजीवन सारख्या योजना आखण्यामध्ये आलेल्या आहेत, मात्र त्या मोठ्या प्रमाणामध्ये निकामी ठरलेल्या असून कुठेतरी लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे आमचं पाणी हे शहरांना द्यायचं, परंतु आम्हालाच पाण्यापासून वंचित ठेवायचं, हा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केलाय. मुळात आदिवासी भागाच्या विकासासाठी म्हणून ही धरणं झाली होती. आदिवासी उपयोजनेचा पैसा या धामणी धरणासाठी वापरला गेलेला आहे. परंतु त्याच जव्हार तालुक्यामध्ये आम्हाला पाणी न देताना आता तेच पाणी पुन्हा वसई विरारकडे वळवलं जात आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था हेही त्याला एक कारणीभूत आहे. कोणी वस्तुनिष्ठ विचार करत नाही. काय मागणी केली? मागणी हीच आहे की पिण्याच्या पाण्याच्या संबंधामध्ये पण विचार झाला पाहिजे, स्वतंत्र योजना बनवल्या पाहिजेत. कुठेतरी जलजीवन मिशन योजना आहे ती ठरलेली टोटली फेल्युअर झालेली आहे. त्याची खरं म्हणजे एसआयटी मार्फत चौकशी होण्याची गरज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.